नमस्कार. सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर. बिलोली शहरातील दत्त टेकडी परिसरात असलेल्या तालुका वन विभाग कार्यालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये आज शनिवारी शालेय विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित स्पर्धेत शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालय, आंतरभारती विद्यालय व पूज्य साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वन्यजीव रक्षण व उपाय या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. सदर वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. सोबतच वन विभाग कार्यालयास वेळोवेळी सहकार्य करणारे सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मुखेड येथील वनरक्षक शिवसांब घोडके, सुधाकरराव कदम, मुख्याध्यापिका सावळे मॅडम, कल्याण गायकवाड सर, सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव, शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वनपरिमंडल अधिकारी शेख फरीद यांच्यासह वनरक्षक कोरडे, वनरक्षक मुसळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती. वक्तृत्व कला ही फार महत्त्वाची कला आहे. आपल्या मनातले विचार मांडण्याची कला आहे. उद्या कार्यशाळा आहे आपल्या आंतरभारती आणि साने गुरुजी शाळेमध्ये, मोफत कार्यशाळा. मी जेवढे काम करतो विद्यार्थ्यांकरता विशेषतः हे सगळे मोफत असतं. म्हणजे मोठ्या मोठ्या विचार जातील, वेगवेगळ्या पदावर जाणारे हे राष्ट्र निर्माते आहेत आपले. आणि ह्या राष्ट्र निर्मात्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या राष्ट्राच्या संपत्ती असलेल्या वन्यजीवाबद्दल बोलण्याचं धाडस केलं. हे मोठे म्हणजे अभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.